नमस्कार. तर असा चमचमीत खरडा किंवा ठेचा म्हणू शकता तुम्ही, ते एकदा नक्कीच ट्राय करा. त्यासाठी मी इथे 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसूण तव्यावर छान भाजून घेतला आहे. अर्धी वाटी ताजे वाटाणे घेतलेत, ते देखील मी अशा पद्धतीने भाजून घेतलेत. तेल वगैरे काही टाकायचे नाही, नुसते असेच भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्तही नाही भाजायचे. आता हे भाजले गेले, मी थोडंसं गार करून घेते. गार झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात मी अर्धवट असं वाटून घेईल. ते गार होईपर्यंत जिरं, हिंग फोडणी देऊन घेते आणि त्यात मी आता थोडंसं कांदा घालते. कांदा छान लालसर परतेपर्यंत इकडे वाटण देखील मी तयार करून घेते. खूप जास्त बारीक वाटायचं नाही. इथे मी अर्धा चमचा धनेपूड घातली आहे, हळद घातली आहे. आपला आता खरडा देखील वाटून झाला आहे, जाडसरच ठेवायचा आहे. तो देखील मी आता छान असा परतून घेईल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. तुम्हीही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. गरम गरम भाकरीसोबत ही खूपच चविष्ट लागतं आणि हा अशा पद्धतीचा ठेचा लहान मुलं देखील आवडीने खातात, कारण ते थोडं तिखटाचं प्रमाण कमी असतं. आणि मग शेवटी अशी वरून कोथिंबीर घालायची. तर आपला खरडा हा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.